चैतन्यं शाश्वतं शान्तं रमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृतचा 9वा अध्याय बघणार आहोत. सूतजींनी शौनकादिक मुनींना जे शिव महिमा सांगितला त्याच्यामध्ये वामदेव ऋषीचा महिमा सांगितलेला आहे. ह्या अध्यायामध्ये वामदेव आख्यान आलेले. वामदेव ऋषी जे होते हे शिव उपासक होते, शिवाचे साधक होते, अखंड शिवनामामध्ये रमून गेलेले होते. असे साधक जे असतात ते शिवच असतात. शिव स्वतः शिवरूप झालेले असतात. त्यांची वृत्ती एक क्षणसुद्धा शिवनामाच्या बाजूला जात नाही. जसं जीवनामध्ये कृपण जो असतो त्याला धनाची आशा असते, तो धन मिळवण्याच्या कामामध्ये अगदी एक रूप झालेला असतो. तसाच शिवभक्त शिवनामामध्ये शिवज्ञान संपादन करण्यामध्ये त्याची अंतःकरणाची वृत्ती एक रूप झालेली असते. कामिक माणूस जसा कामना प्राप्तीसाठी वासना तृप्तीसाठी सगळे शक्ती पणाला लावतो, तसाच शिव साधक त्याच्याकडची सगळी शक्तीनिशी सगळ्या वृत्तीनिशी तो शिवनामामध्ये रमून गेलेला असतो. असेच हे वामदेव शिव साधक होते, शिव उपासक होते. आपण 24 तासामध्ये 21,600 वेळा श्वासोच्छ्वास आपला चलतो. तेवढे श्वास ह्या मुनीचे नामानं मंत्रूनच बाहेर पडायचे. तेवढे नाम त्यांच्या मुखातून बाहेर पडत होतं. ते मौनी होते, ते दुसरं काहीच बोलत नव्हते. ते फक्त नामस्मरण करायचे, नाही तर शिवज्ञान मुखानं सांगायचे. ह्याच्या व्यतिरिक्त मुखानं कोणताही शब्द ते बोलत नव्हते. दुसरे शब्द बोलणं म्हणजे मौन तोडणं, अखंड शिव साधनेत राहणं, अभंग बोलणं, शिवनामस्मरण करणं किंवा शिवाचं ज्ञान मुखातून सांगणं, ह्यालाच मौन असं म्हटलेलं आहे. ज्या मुखानं अयोग्य शब्द बाहेर पडत नाहीत, शिव्या शाप असे शब्द बाहेर पडत नाहीत, तर अखंड अमृतच त्या मुखामध्ये भरलेलं असतं. त्याचं मुख पवित्र पावन झालेलं असतं. त्याला मौनी असं म्हणावं. असे हे वामदेव ऋषी विहार करत होते. त्यांना कोणतीच शुद्ध नव्हती. ब्रह्मज्ञानी होते. त्यांनी स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह तिन्ही देहाचा ऱ्हास केलेला होता. आपल्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं होतं. आत्मज्ञानामध्ये ते रमून गेलेले होते. हे देह म्हणजे मी नाही, मी तर आत्मा आहे, सचित आनंद रूप ब्रह्माचा अंश मी आत्मा आहे, मीच ईश्वर आहे. आणि ह्या आनंदाच्या लहरी त्यांच्या अंतःकरणामध्ये होत्या. आणि आनंदामध्येच ते रमून गेलेले होते. जीवनमुक्ती प्राप्त करून ह्या ऋषींनी विधेय मुक्ती प्राप्त करून घेतलेली होती. जीवनमुक्ती म्हणजे जीवनामध्ये सुखदुःखाचा परिचय येतो, तरीसुद्धा त्यापेक्षा वेगळे आपण आत्मस्वरूप आहोत ह्या स्थितीत आपण राहणं, त्याला जीवनमुक्ती असं म्हणावं. पण ज्यांच्या विदेहमुक्ती म्हणजे देहाचं सुद्धा भान नाही, मी कोण आहे याचं सुद्धा ज्याला भान नाही, मी कुठं जातो, मी काय खावं, मी कोणती कृती करावी असं कोणतंच ज्याला भान नाही, जे आत्मस्वरूपात रमून गेलेले आहेत त्याला विदेह मुक्ती असं म्हणावं. आणि असेच हे ऋषी दिगंबर अवस्थेमध्ये
अंगावर कपडासुद्धा आहे का नाही त्यांना भान नसायचं. मी उपाशी आहे का जेवलो आहे याचंही त्यांना भान नाही. स्वतःच्या आनंदामध्ये, स्वतःच्या मस्तीमध्ये ईश्वराचं नामस्मरण करीत हे विहार करायचे. असे ऋषी अरण्यामधून जात असताना तिथं एक त्या अरण्यामधूनच ब्रह्मराक्षस आला, समोरून आला. हा जो ब्रह्मराक्षस होता ह्याने अनेक जीवाचा संहार केलेला होता. हा पापी होता व ब्राह्मणाला ह्याने मारून टाकलेलं होतं. असा हा ब्रह्मराक्षस समोरून आला आणि वामदेवांच्या ह्या ऋषींच्या साधकाच्या अंगावर खाण्यासाठी म्हणून या ब्रह्मराक्षसाने झडप घातली. वामदेव ऋषीला पकडलं. हा जो ब्रह्मराक्षस होता विक्राळ स्वरूप होतं, काळा कुट्ट, मोठमोठे दात होते. ज्या दातांनी तो अनेक नरभक्षण करत होता. लाल लाल असे विचित्र मोठमोठे भेसूर असे नेत्र होते. असा असणारा हा वामदेव, विक्राळ दाढा, मुखाबाहेर जीभ लोंबकळत होती आणि विक्राळ रूप असणारा हा ब्रह्मराक्षस वामदेवाच्या अंगावर आला आणि वामदेवाला खाऊन टाकण्यासाठी म्हणून पकडला. वामदेवांनी त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीमध्ये वामदेवाच्या अंगाला जी भस्म लावलेलं होतं, अखंड अंगाला भस्म लावून शिवस्मरणामध्ये हे ऋषी असायचे, त्यांच्या अंगाचं भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागलं आणि या भस्माचा परिणाम असा झाला, त्या ब्रह्मराक्षस जो होता त्याची वृत्ती पालटली आणि त्याला पूर्वजन्मीचं ज्ञान झालं. जसं सूर्य उगवल्यावर अंधकाराचा नाश व्हावा तसं त्या ब्रह्मराक्षसाची वृत्ती झाली. त्याची जी वृत्ती होती काळी कुट्ट भयानक ते निघून गेली आणि त्याला प्रकाश पडल्यासारखा झाला. त्याला पूर्वजन्म आठवू लागले आणि तो नम्र झाला. ऋषीच्या पायावर पडला. गुरुदेव, तुम्ही माझा उद्धार करा, तुम्ही मला मार्ग सांगा. तुमच्या अंगाला स्पर्श झाल्यामुळं माझं सगळी वृत्ती पालटली आणि माझ्या जीवनामध्ये प्रकाश पडला. पाप काय पुण्य काय ह्याचा मला बोध झाला. तुम्ही मला उपदेश करा, तुम्ही मला मंत्र द्या, तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही मला ह्या संकटातून सोडवू शकता. अशा प्रकारे तो ब्रह्मराक्षस वामदेव ऋषींना म्हणू लागला. परंतु वामदेव ऋषींना ह्याचं काहीच भान नव्हतं. आपल्या अंगाचं भस्म लागून हा ब्रह्मराक्षस ची वृत्ती पालटली ही सुद्धा त्यांना भान नव्हतं. तो ब्रह्मराक्षस वामदेव ऋषीला सांगू लागला, गुरुदेव, मी फार मोठा पापी आहे. मी अनेक पाप केलेले आहेत. हजारो जन्म घेऊन मी हजारो वर्ष यमयातना भोगल्या आहेत. मी प्रत्येक जन्मामध्ये पापच केले, अनेक पाप केले. गुरुदेव, मी ह्या पापाचा नाश मी कसा करू? मी काय काय पाप केले? हा तो सांगू लागला. मी भोगी होतो. मी अनेक वर्णाच्या स्त्रिया धरून आणायच्या. क्षत्रियाच्या स्त्रिया धरून आणल्या, कुमारिका धरून आणल्या. एक वेळेस भोग भोगायचा आणि पुन्हा त्यांना बंदीत टाकून द्यायचा. पुन्हा त्यांचं तोंडही बघायचं नाही. अशा राजकुमारी, वैश्य स्त्रिया, वारांगणा, अनेक महारिणी, नितंबिनी, अशा अनेक वर्णाच्या स्त्रिया आणून मी उपभोग घेतला, तरीसुद्धा माझी वासना कधीच तृप्त झाली नाही. एवढे मी पाप केले आणि हे पाप करून मी मेलो.
मेल्यानंतरही मी अनेक यमयातना भोगल्या. यमसदनी जाऊन यमानी मला जी पुवाची वैतरणी नदी आहे त्याच्यामध्ये अनेक वर्ष बुडवून ठेवलं. कृमी कीटक त्याच्यामध्ये सोडले, ते मला चावत होते. यमयातना अनेक भोगल्या मी, जे हे स्त्रिया भोगल्या होत्या. म्हणून माझं शिश्न कापून यमानी माझ्या तोंडामध्ये घातलं, खा खा म्हणून. माझ्या गुदद्वारामध्ये लोखंडाच्या सळ्या कापून घातल्या. माझ्या कानामध्ये काचाचा रस ओतला. माझ्या डोळ्यामध्ये तीक्ष्ण टोक असणारे शस्त्र लाल होऊस्तोवर तापवून माझ्या डोळ्यामध्ये घातले, माझ्या कानामध्ये घातले. जळजळता असा तिखट असा रस माझ्या नाकामध्ये ओतला. अशा प्रकारे अनेक यमयातना मला अनेक वर्ष, हजारो वर्ष मी भोगल्या. मला रक्तकुंडामध्ये, पोवाच्या कुंडामध्ये बुडविलं. दगड कंबराला बांधून पोवाच्या कुंडामध्ये टाकलं. मला वरी पायाने खाली डोकं करून बांधून टाकलं. माझ्या अंगावर विषारी सर्प सोडले, व्याघ्र असे प्राणी सोडले, विषारी प्राणी सोडले. मला इंगळ्याच्या अंथरुणावर बांधून झोपवलं. अशा अनेक यमयातना मी भोगल्या. गुरुदेव, ही मला सगळं आठवत आहे. एवढ्या हजारो वर्षे यमयातना भोगल्या तरी त्या यमलोकामध्ये मरण येत नाही, त्याच्यातून सुटका होत नाही. अशा प्रकारे क्रूर अशा यमयातना भोगून पुन्हा त्यांनी मला ढकलून दिलं. मी अजगर झालो, सिंह झालो, व्याघ्र झालो. असे जन्म घेतले, मेलो. सिंह होऊन मेलो, व्याघ्राचा जन्म घेतला, मेलो. अजगराचा जन्म घेतला, मेलो. सर्पाचा जन्म घेतला, सुसरीचा जन्म घेतला, गिधाडाचा जन्म घेतला, माकडाचा जन्म घेतला. असे अनेक अनेक जन्म, पक्षाचे जन्म घेतले, अनेक निंद्य प्राण्याचे जन्म घेतले, कृमी कीटकाचे जन्म घेतले आणि मेलो. आणि पुन्हा पुन्हा यमयातना भोगून आता मी राक्षस झालो. आणि आताही मी अनेक पाप केलेले आहेत. अनेक गायीच्या हत्या केल्या, अनेक ब्राह्मणाच्या हत्या केल्या, अनेक प्राणी मी खाऊन टाकले, अनेक साधू संतांना मी छळलं, खाऊन टाकले. असे माझे अनंत पाप आहेत गुरुदेव. आणि माझा ह्यामधून उद्धार करा. मला हे कशाच्या योगानं झालं, हे ज्ञान मला कसं प्राप्त झालं तेही मला सांगा. तेव्हा वामदेव ऋषी त्याला सांगू लागले, अरे माझ्या अंगाचं भस्म तुझ्या अंगाला लागलं आणि तुझं पाप जळून गेलं, पाप भस्मसात झालं. तेव्हा त्या ब्रह्मराक्षसानं विचारलं, भस्माचा महिमा सांगा. तेव्हा वामदेव ऋषींनी भस्माचा महिमा सांगितला. भस्म कसं उत्पन्न करावं, गाईचं शेण वरच्या वरी धरावं, जमिनीवर पडू देऊ नये, ते जाळावं, जाळून त्याची राख करावी, ती वस्त्र गाळ करावी आणि शिवगायत्री मंत्रानं मंत्रून त्याचे भस्माचे गोळे करावे. अघोर मंत्रानं मंत्रून, अघोरेभ्य घोर घोरेभ्य अघोर मंत्र आहे, त्यानं मंत्रून भस्माचे गोळे तयार करावे, ती भस्म लावावं. ही भस्म महिमा फार आहे. महादेवानं सुद्धा अनेक देवांना, ऋषींना, गंधर्वांना भस्म महिमा सांगितला. अशा प्रकारे त्या वामदेव ऋषींनी भस्माचा महिमा त्या ब्रह्मराक्षसाला सांगितला आणि त्याचा उद्धार झाला. पुढे दुसरा कथाभाग आलेला आहे. सिंहकेत नावाचा राजा होता. तो एकदा मृगयेसाठी निघाला. त्याच्याबरोबर काही भिल्लाचे लोक होते, शबर आणि शबरी असे. शबर म्हणजे भिल्ल, भिल्लाचे लोक बरोबर घेऊन तो शिकारीला मृगयेला निघाला.
जात असताना रस्त्यामध्येच त्याला एक पडलेलं महादेवाचं मंदिर दिसलं. पडापडी झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या मंदिरामध्ये पंचसूत्री असं सुंदर शिवलिंग होतं. त्या मंदिरामध्ये एक भिल्ल गेला आणि त्यानं राजाला सांगितलं, राजा, मंदिर खूप सुंदर आहे मध्ये आणि शिवलिंग खूप सुंदर आहे, पूजन कसं करावं शिवलिंगाचं. तेव्हा राजानं त्या भिल्लाला पूजनाचा विधी सांगितला. त्या भिल्लानं पूजन केलं आणि तसंच पूजन तो घरी येऊन सुद्धा करू लागला. एक शिवलिंगाकृती पाषाण त्याने घरी आणला आणि राजानं जसा पूजेचा विधी सांगितला होता त्या विधी विधानानं तो भिल्ल आणि भिल्लिनी पती पत्नी दोघंही पूजन करू लागले. अगदी नेमाधर्मानं पूजन करू लागले. त्या सिंहकेत राजानं त्या भिल्लाला सांगितलेलं होतं, भस्माशिवाय पूजन करू नये. भस्म रोज चिताभस्म आणून महादेवाचं पूजन करावं. चिताभस्म फार प्रखर असतं, त्याची फलश्रुती फार आहे आणि महादेवाला चिताभस्म आवडतं. ह्या भिल्लानं रोज ताजं चिताभस्म आणून पूजन करायचं. असा बराच काळ गेला आणि महादेवानं ठरवलं सतो बघायचे. सतो बघितल्याशिवाय महादेव प्रसन्न होत नाही. जसं परीक्षा घेतल्याशिवाय पुढच्या वर्गात जाता येत नाही किंवा उत्तीर्ण ही पदवी प्राप्त होत नाही, तसंच महादेव परीक्षा घेतल्याशिवाय स्वीकार करत नाहीत. महादेवानं परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि एके दिवशी त्या भिल्लाला चिताभस्मच मिळालं नाही आणि हा पूजेला बसला आणि पत्नीला पूजेला करत असताना ध्यानस्थ झाला, रमून गेला त्या पूजेमध्ये आणि पत्नीला म्हणाला, भस्म आणून दे. अगं भस्मच नाही पूजेमध्ये, भस्म आणून दे. पत्नी ही तशीच भक्त होती, तिला भस्म तिथं नव्हतं, आता भस्म कुठून आणून देऊ. तेव्हा भिल्ल म्हणला, मी भस्माशिवाय पूजा करत नाही, मला भस्म आणून दे. म्हणून त्या भिल्लिनीला हाक मारली. तेव्हा त्या भिल्लिनीनं स्वतःला जाळून घेतलं आणि स्वतःचं भस्म केलं आणि त्या भिल्लानं ते भस्म घेऊन महादेवाचं पूजन केलं, पण नियम मोडला नाही. भस्म लावल्याशिवाय पूजा करायची नाही हा नियम होता. सहज त्या राजानं सांगितला, पण निष्ठेनं त्या भिल्लानं तो नियमाचं पालन केलं आणि ह्या पत्नीनं जाळून घेऊन चिताभस्म भिल्लानं शिव परमात्म्याला अर्पण करून पूजन पूर्ण केलं. आणि पूजन पूर्ण झालं, आरती झाल्याबरोबर महादेवाला नैवेद्य दाखवावा लागतो. नैवेद्याशी होता उशीर कोपोणी जातो शिवशंकर. नैवेद्याला उशीर झाला तर महादेवाचा कोप होतो असं शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणून पूजन झाल्याबरोबर आरती झाल्याबरोबर त्या भिल्लानं पत्नीनं जाळून घेतले हेही त्याच्या लक्षात राहिलं नाही. त्या पूजेमध्ये तो रमून गेला होता. रोजच्या अभ्यासाप्रमाणे रोज जसा पत्नीला नैवेद्य घेऊन ये म्हणून हाक मारत होता, तशीच आजही हाक मारली. लवकर नैवेद्य आण म्हणून हाक मारली आहे. माझी पूजा पूर्ण झाली आणि आरती झाल्याबरोबर महादेवाला नैवेद्य दाखवायचा आहे, लवकर नैवेद्य घेऊन ये. अगं कुठं गुतलीस, लवकर ये नैवेद्य घेऊन, उशीर व्हायला आहे माझ्या महादेवाला नैवेद्य दाखवायला. म्हणून हाका मारल्याबरोबर जशास तशी ती भिल्लिनी नैवेद्य घेऊन पुढे आली. नैवेद्य दाखवला, शिव प्रकट झाले. भिल्लिनीचं भस्म झालेलं पुन्हा भिल्लिनी सुंदर असं रूप धारण करून आली. पद्मिनीसारखी सुंदर दिसू लागली. अंगावर वस्त्र अलंकार होते, रेशमी वस्त्र धारण केलेलं होतं, सर्व अंगावर अलंकार घातलेले होते. अशी ती पद्मिनी समोर आली. भिल्ल बघू लागला. भिल्लाच्या लक्षात आलं, माझ्या पत्नीनं तर जाळून घेतलं होतं आणि ही पुन्हा कशी आली. त्यावेळेस ते भिल्लाची भक्ती जास्तच दृढ झाली. जाळून घेतलेली भिल्लिनी पुन्हा
जन्म घेतल्यासारखा नवीन जन्म घेऊन शिवकृपेनं दोघांचा संसार सुखी झाला. एवढा हा भस्माचा महिमा सांगितलेला आहे. भस्म लावल्याशिवाय पूजन करू नये. भस्म 15 ठिकाणी लावावं. मस्तकावर लावावं, कंपाळावर लावावं, कंठाला लावावं, मानाच्या दोन्ही बाजूला लावावं, मनगटाला लावावं, दंडाला लावावं, दोन्ही कोपराला लावावं, बिंबीच्या ठिकाणी लावावं, पाठीला लावावं, दोन्ही कानाला लावावं. भस्म लावण्याचा विधी सांगितलेला आहे. 2 बोटानं अंगठ्यानं उभं भस्म आधी लावावं. पुन्हा 2 बोटानं कंपाळाला आडवं भस्म लावावं आणि मध्ये अंगठ्यानं रेषा काढावी. याला त्रिपुंड धारण असं म्हणतात. किंवा 3 बोटानं करंगळी सोडून, अंगठा आणि करंगळी सोडून 3 बोटानं भस्म लावावं. 15 ठिकाणी भस्म लावून महादेवाचं पूजन करावं. शुद्ध असं शरीर होतं. असा भस्माचा महिमा ह्या 9व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. वामदेवाचं आख्यान सांगितलं. सिंहकेत राजाची जी पूजन सांगितलं, भिल्लाला सहज सांगितलं आणि भिल्ल उद्धरून गेला. सिंहकेत राजासुद्धा उद्धरून गेला. सिंहकेत राजामधला तो भिल्ल होता आणि म्हणून राजाही उद्धरून गेला. मुलगा जर चांगला निघाला, सत्वगुणी निघाला, ब्रह्मज्ञानी निघाला तर 21 कुळाचा उद्धार होतो, पूर्वजांची तृप्ती होते. परंतु मुलगी जर सत्वगुणी निघाली, मुलगी जर आत्मज्ञान करून घेणारी असेल, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं, शिवाची अखंड साधना करत असेल, भक्ती करत असेल, तर तिच्या सासरच्या 21 कोळ्या आणि माहेरच्या 21 कोळ्या असा 42 कोळ्याचा उद्धार मुलगी करते. म्हणूनच साधू संतांनी सांगितलं आहे, कोळी कन्यापुत्र असती सात्विक तयाचा हारिक वाटे देवा. कोळामध्ये पहिल्यांदा कन्या घातली, कारण कन्या 42 कुळाचा उद्धार करते आणि पुत्र मात्र 21 कुळाचा उद्धार करतो. म्हणून ही जी साधना करतो त्याच्या पूर्वजांची शांती होते, त्यांच्या पूर्वजांची तृप्ती होते. नवे नवे पूर्वज जर नरकात पडलेले असतील तरी त्यांचा सुद्धा उद्धार होतो. असा हा महिमा, असं हे वामदेव आख्यान, वामदेव भक्तांची कथा ह्या 9व्या अध्यायामध्ये सूतजींनी ऋषींना सांगितलेली आहे. असा हा परम पावन पुनीत अध्याय आहे. शिवलीला अमृत ग्रंथच पुण्य श्लोक आहे, पुण्याचं भंडार आहे. शिवलीला अमृत ग्रंथ वाचणं म्हणजेच पठन करणं किंवा श्रवण करणं. पठन करण्यापेक्षा श्रवण करणं प्रखर आहे. कर्णानं अमृत प्यायचंय आणि त्याचा अंगीकार करायचा आहे. जर त्याचा सार आपण ऐकला तर त्याच्यामधला सगळा अर्थ आपल्याला गूढ अर्थ कळतो. वव्या वाचल्यानं जे कळत नाही ते सार ऐकल्यानं कळतं. म्हणून ह्या अध्यायाचा सार जर ऐकला तर सगळ्या कामना पूर्ण होतात. शिवाची भक्ती अंतकरणामध्ये अखंड स्थिर राहते. अंतकरण पवित्र होतं, निर्मळ होतं. आपल्या मनातले विकार निघून जातात आणि भक्त म्हणून प्रसिद्धी होते. असा हा अध्यायाचा महिमा सांगितलेला आहे. हा अध्याय 1.25 महिना रोज सकाळ संध्याकाळ वाचला किंवा ऐकला तर भक्ती जन्म घेते, अंतकरण शांत होतं. क्रोधायमान जर असेल अंतकरण तर त्या क्रोधसुद्धा कमी होतो. अशा ह्या अध्यायाची फलश्रुती आहे. म्हणून हा अध्याय सर्वांनी श्रवण करावा. ओम शांती शांती शांती.